नमस्कार, मी डॉक्टर शीतल भोसले, स्माईल लॅक्टेशन एज्युकेशन अँड सपोर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजचा आपला विषय आहे स्तनपानादरम्यान आईने बाळाला योग्य प्रकारे कसं धरायला हवं। सिझेरियन डिलिव्हरीनंतर ताबडतोब स्तनपान कसं सुरू करायचं याबद्दलचा माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल। जर तो बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो नक्की बघा। आजचा आपला विषय आहे की स्तनपान करताना म्हणजे जेव्हा आई उठून बसून स्तनपान करायला तयार होते तेव्हा तिने योग्य प्रकारे बाळाला कसं धरायला पाहिजे। बरेचदा असं बघितलं जातं की सुरुवातीच्या दिवसांमध्ये नवीन मातांना स्तनपान करण्यासाठी बाळाला धरायला जरा अडचणी येतात। बरेच वेळा नातेवाईक बाळ धरतात आणि आई वाकून स्तनपान करताना दिसते। खरं तर हे टाळायला पाहिजे। आईने स्वतः बाळाला धरून नातेवाईकांच्या मदतीशिवाय स्वतः धरून स्तनपान करायला तिला जमलं पाहिजे आणि काही प्रॅक्टिस केल्याने हे नक्कीच शक्य आहे। तर ते कसं करायचं ते आपण एका बाहुलीच्या मदतीने आज शिकणार आहोत। सगळ्यात पहिलं म्हणजे आईने एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायला पाहिजे। तुम्ही मांडी घालून बसू शकता, मागे पाठीला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही एखादी उशी ठेवू शकता, मांडीवर तुम्ही एक उशी घेऊ शकता। आईचे कपडे हे अगदी कम्फर्टेबल असायला हवेत, त्याच्यामध्ये बाळाला इजा होईल असे कुठलेही हुक्स किंवा चेन्स असू नये। त्यानंतर बाळाला धरण्यासाठी धरताना जेव्हा आपण क्रॉस क्रेडल पोझिशनमध्ये धरतो त्यावेळी उजव्या हाताने बाळाचा मान, डोकं, मान आणि पाठीचा वरचा भाग हा सपोर्ट करायला हवा। तुम्ही जसं बघू शकता अंगठा आणि पहिलं बोट याच्यामधला हा जो भाग आहे तो बाळाच्या मानेवरच्या जवळ असा ठेवायचा आहे, जेणेकरून अंगठा एका बाजूने आणि उरलेली सगळी बोटं दुसऱ्या बाजूने होतील। डोकं, मान आणि पाठीचा वरचा भाग हा हाताने सपोर्ट होईल व माझ्या हाताच्या या भागाने बाळाची पाठ आणि कंबर याला सपोर्ट मी करते, तसं सपोर्ट करायचं आहे। ही झाली क्रॉस क्रेडल पोझिशन। बाळ पूर्णपणे आईकडे टर्न झालेलं पाहिजे, पूर्णपणे आईकडे पाहिजे। बाळाची मान फक्त आईकडे आहे आणि बाळाचं शरीर सरळ आहे तसं चालणार नाही। मान आणि शरीर पूर्ण आईकडे टर्न झालेलं पाहिजे, जेणेकरून बाळाचा कान, खांदा आणि कंबर हे एका सरळ रेषेत येईल। त्यानंतर असं केल्यानंतर बाळाचा जो दुसरा हात आहे तो साईडला केला गेला पाहिजे, जेणेकरून बाळाच्या पोटाच्या आणि आईच्या पोटाच्या मध्ये गॅप नसेल आणि बाळाचं पोट आईच्या पोटाला चिकटलेलं असेल। ही झाली क्रॉस क्रेडल पोझिशन। जर मला क्रेडल पोझिशन म्हणजे डाव्या हातावरती बाळाचं डोकं घ्यायचं आहे तर मी या हातावर असं ठेवेन, जेणेकरून या माझ्या एल्बो जॉईंटने मी बाळाचं डोकं, मान आणि पाठ सपोर्ट करेल आणि त्याच हाताने बाळाचा कंबर सुद्धा धरेल, म्हणजे एकाच हातात मला बाळाला धरता यायला पाहिजे। ही झाली क्रेडल पोझिशन। क्रॉस क्रेडल पोझिशनमधून तुम्हाला फुटबॉल पोझिशनमध्ये नेणं सुद्धा खूप सोपं आहे। या पद्धतीने जर तुम्ही बाळाला टर्न करून इकडे आणलं तर ही झाली फुटबॉल पोझिशन। तुम्ही या बाजूने काही उशा ठेवू शकता, जेणेकरून बाळाची कंबर आणि पाठ खाली सपोर्ट होईल। तर अशा प्रकारे बाळाला जर योग्य प्रकारे तुम्ही धरलं तर बाळ सुद्धा ब्रेस्ट फिडिंग करताना कम्फर्टेबल राहील। जी कोणती पोझिशन जी आईसाठी आणि बाळासाठी कम्फर्टेबल असते ती बेस्ट पोझिशन असते त्या डाएटसाठी। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हा व्हिडिओ दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल। धन्यवाद।